स्कोरीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले आणि नितीन अशोक पाटील याला विनंती करतो की आपण त्याला सन्मानित करावं. खाली मितोडी स्पर्धा आपण अनुभवली, सर्वांनी एन्जॉय केली आणि अर्थात ज्या ज्या गोष्टीची कमतरता भासली त्यावेळी एम एस स्पोर्ट चिंचोली संघाने फक्त हाक मारली आणि ज्या व्यक्तीने साथ दिली अर्थात विद्यमान उपसरपंच गिरीशदादा पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं एम एस स्पोर्टच्या संघाच्या वतीनं हा मेगा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आता मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वाटचाल करतोय. तर जय महाराष्ट्र भुईरगाव सरस्वती स्पोर्ट खालिंग आणि जय गणेश वापले बस संघ, चला आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे. आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. प्रथमतः आपण 40+ जे पारितोषिक आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत. 40+चा सामना पवनपुत्र वडपे संघानं हा सामना जिंकला होता आणि त्यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण देणार आहोत. जर एखादा प्रतिनिधी असेल पवनपुत्र वडपे संघाचा तर विनंती करतो की आपण पुढे यावं हा सन्मान घेण्यासाठी. तर आणखी या ठिकाणी प्रतिनिधी आहेत. मी सन्माननीय पंडित शेठ पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी प्रेक्षणीय तुम्ही लढत पाहिली त्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने फलंदाजांवरती केली मात तो आहे आमचा छोटा केतन. अंतिम सामन्यातील राजारामजी शेलार आहेत त्यांना मी विनंती करतोय की जी अंतिम सामन्याची जे मॅची ट्रॉफी आहे ती आपण प्रथमतः या ठिकाणी देणार आहोत. सामनावर पुरस्कार आपण देत आहोत. या आपण केतन प्रथमतः ट्रॉफी देऊया. सन्माननीय राजारामजी शेलारच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय. त्यानंतर विद्यमान खालिंगचे सदस्य संदीपजी शेलार आपल्यामध्ये आहेत त्यांना विनंती करतोय की आपण शीतपेय या ठिकाणी देणार आहोत. आणि तदनंतर दत्ता कतोरे आपल्याला विनंती करतोय की जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया. मूर्ती लहान परंतु त्यानंतर पुढील आपण जो पारितोषिक आहे तो आपण देणार आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी आकर्षक ट्रॉफी आहे जी आम्हाला कपिलजी पाटील यांच्या वतीने लाभलेले आहे. आणि त्यानंतर सन्माननीय हेमंत पाटील यांच्या वतीनं ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः या ठिकाणी पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूया. सन्माननीय अमोलजी जाधव नक्कीच विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे.
इंडियन आर्मीमध्ये नक्कीच ते कार्यरत करतायत आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय चिंचोली गावचे समाजसेवक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक अशोकजी पाटील आपल्याच विनंती करतो की आपण पुढे यावं. या खेळाडूसाठी मित्रांनो एक आकर्षक चषक आहे आणि ब्रँडेड बॅट आहे. RK फ्री हिट कडनं ही बॅट आपण पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये एकूण 56 धाबा त्या खेळाडूने ठोकलेल्या आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांचा संघ संकटामध्ये होता तेव्हा त्यांनी संकट मोचकाची भूमिका पार पाडली. मी संघाचं नाव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जय गणेश वाफाले ब आणि खेळाडू आहे जयेश विशे. तदनंतर आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड्स या ठिकाणी देणार आहोत. त्यांच्यासाठी सुद्धा एक आकर्षक ट्रॉफी आहे आणि ब्रँडेड शूज आहेत आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय प्रकाशजी पाटील चिंचोलीचे समाजसेवक आहेत आणि त्यानंतर महेश पाटील यांना विनंती करतोय. एकूण या स्पर्धेमध्ये विकेट्स त्याने प्राप्त केले 13 आणि ही स्पर्धा तो कधीच विसरणार नाहीये. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करून दाखवली. अर्थात जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा केतन माघे. साठी या ठिकाणी कॅश प्राइज सुद्धा आमच्यापर्यंत आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि मामांना विनंती करतो की आपण कॅश प्राइज आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. जबरदस्त कामगिरी. या 500च्या कडक नोटा केतन आपण स्वीकारायच्या आहेत. एकदा केतनसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. आणि भावेश धामणगावचे भोईर यांच्या वतीने सुद्धा कॅश प्राइज अनाउन्स आपण केली होती आणि ते स्वतः आलेले आहेत. 1000 रुपये कॅश प्राइज केतनसाठी आपण देत आहोत. सो कॉंग्रॅच्युलेशन केतन, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर ब्रँडेड शूज आहेत जे आम्हाला हेमंत पाटील यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत आणि तदनंतर कपिलजी पाटील यांच्या वतीने आकर्षक करंडक आहे. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेतील 3रा क्रमांकाचा चषक आणि रोख रक्कम. ट्रॉफी आम्हाला विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील यांच्या वतीनं देण्यात आलेले आहे आणि 3ऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज आम्हाला वडपेगावचे सन्माननीय सुनीलदादा पाटील यांच्या वतीनं लाभलेले आहे. तर नक्कीच या ठिकाणी चिंचोलीचे जे आपण पाहतोय अशोकजी पाटील, नितीनजी पाडेकर, प्रकाशजी पाटील या आपण सर्वजण पुढे या आणि सन्माननीय दशरथजी, संतोषजी पाटील सर्वजण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हा मानाचा करंडक या ठिकाणी देणार आहोत आणि या संघासाठी कॅश प्राइज सुद्धा आहे जे आम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत वडपेचे सुनीलदादा पाटील यांच्या वतीने लाभलेला आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावला आहे उपसरपंच चषकामध्ये जय गणेश वाफाले ब. साठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच खूप चांगला खेळ साकारला. मात्र सेमी फायनल मध्ये आज संघ परास्त झाला. जय गणेश वाफाले बी. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढील पारितोषिकाकडे आपण वळतोय. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत रनर अप संघासाठी पारितोषिक असणार आहे आणि ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील यांच्या वतीने ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे आणि सन्माननीय हनुमानजी पाटील साहेबांच्या वतीनं 2ऱ्या क्रमांकासाठी कॅश प्राइज दिली गेलेली आहे. तर मी विद्यमान सरपंच खालिंगावचे राजारामजी शेलार, विद्यमान सदस्य सन्माननीय संदीपजी शेलार आणि भादानेगावचे युवा उद्योजक दत्ता कथोरे या 3 पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम आणि कॅश प्राइज तत्प्रती हा मानाचा करंडक देणार आहोत आणि या स्पर्धेतील रनर अप
अर्थात अमोलजी जाधव या आपण पुढे या. रनरअप संघ या स्पर्धेतील पटकावणारा संघ ठरला सरस्वती स्पोर्ट खालीन संघ. तर एकदा जोर आम्हाला एअर कूलर लाभलेला आहे. सध्या गरमीचे दिवस आहेत आणि जो हा अवॉर्ड जो खेळाडू जिंकणार आहे त्याला मी विनंती करतो की आपण योग्य रीतीने या कूलरचा सुद्धा तुम्हाला वापर करायचा आहे. ट्रॉफी आम्हाला कपिल पाटील यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर कोण असेल या स्पर्धेतील मालिकावीर? वापाले संघ आपल्यामध्ये कुठल्याही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही का? सरस्वती स्पोर्ट खालीन संघ. तर मित्रांनो मी नेहमीच म्हणतोय जुनं ते सोनं 92 धावा ठोकल्या आणि खेळाडू ठरला जय महाराष्ट्र भोरगाव संघाचा ऋषिकेश भोईर. पण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. नक्कीच मित्रांनो या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर मागील 7 ते 8 वर्ष तो क्रिकेट पासून दूर होता आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पुन्हा संघामध्ये एंट्री केली. सध्या काय फील करतोय ऋषिकेश? फार चांगलं वाटतं जय महाराष्ट्र टीमने फायनल मारल्याबद्दल. आणि जे तुमच्या संघामध्ये यंगस्टर आहेत त्यांना तू काय मोटिवेशन करतोय, त्यांना काही धडे वगैरे देतोस का? काय नाही, पहिले काम धंदा केला पाहिजे नंतर क्रिकेट केला पाहिजे हे ते मला प्रत्येक विषयाने दाखवून दिलं. कारण तू पहिले जॉबला गेला नंतर मग क्रिकेट केला आला. आणि जो तू पारितोषिक जिंकला त्याचा तू प्रथमतः श्रेय कोणाला देणार? श्रेय पूर्ण टीमलाच देणार ना, का मी एकट्याने मॅच नाही जिंकवली. क्या बात आहे, काय जबरदस्त मनोगत व्यक्त केले. तर नक्कीच तुला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असाच खेळ तुझ्याकडून घडेल याच आम्ही तुमच्याकडून अपेक्षा बाळगतोय. आणि मित्रांनो शेवटचं अंतिम पारितोषिक आहे मानाचा करंडक आणि त्यासाठी रोख रक्कम गिरीशदादा पाटील यांच्या वतीने लाभलेली आहे आणि करंडक सुद्धा गिरीशदादा पाटील यांच्या वतीने दिलेला आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी अपार कष्ट अपार मेहनत केली आणि मी नेहमीच सांगतोय हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं.